हाय फ्रेंड्स, मी क्रिशा आणि मी माझ्या पॉडकास्टची सुरुवात रुचिता मॅम सोबत करते. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. उघडू आहे. हा. वाव, इतकी मोठी आपल्याला पॉडकास्टर लाभली आहे. हं. भरपूर पॉडकास्ट दिलेत, पण इतकी क्यूट पॉडकास्टर मी पहिल्यांदाच बघते आणि पहिल्यांदाच भेटतेय. खूप छान वाटतंय मला तुला बघून. थँक्यू सो मच. तू एवढा तुझा वेळ दिला माझ्या पेजसाठी आणि हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. बिग बॉसचं एक टॉप सिक्रेट सांगा जे तुम्ही कुणालाच नाही सांगितलं. बिग बॉस एक टॉप सिक्रेट जे मी कोणालाच नाही सांगितलंय. हं. जे मी कोणालाच नाही सांगितलंय. हम्म, 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 हम्म. ओके, हे कोणालाच नाही माहितीये. मला तन्वी ही नेहमीपासूनच एक मैत्रीण म्हणून हवी होती आणि म्हणूनच जेव्हा तन्वी माझ्यापासून लांब गेली होती तेव्हा मला खूप जास्त त्रास झाला होता. हे तिला पण माहितीये. तिच्याकडून ती नव्हती मैत्री, पण माझ्याकडनं होती. सो हे एक टॉप सिक्रेट आहे जे मी कोणालाच नव्हतं सांगितलं, की ती मला नेहमीच एक मैत्रीण म्हणून हवी होती आणि ती जेव्हा मैत्री तुटली त्याच्यामुळे ते शत्रुत्वामध्ये कन्व्हर्ट झालं. तुमची मग या इंडस्ट्रीत येण्याची सुरुवात कशी झाली? माझी या इंडस्ट्रीमध्ये येण्याची सुरुवात तर माझे पप्पा एक ऑर्केस्ट्रा डान्सर होते आणि त्यांना, माझ्या मम्मीला पण, आमच्या फॅमिलीमध्ये सिंगिंग, डान्सिंग या गोष्टीचा खूप जास्त सगळ्यांना आवड होती. तर मग त्यांनी मला लहानपणापासूनच डान्स क्लास जॉईन केले, जिम्नॅस्टिक्स क्लास आणि माझ्यामधून ती आवड सुरू झाली. मी गाणी वगैरे बघून मला वाटायचं की मी डान्स करावा, मी ऍक्टिंग करावी आणि मग सगळ्यात आधी मी दूरदर्शन वारेवामध्ये डान्स केला होता. तिथून माझी टेलिव्हिजनची सुरुवात झाली होती. आणि तेव्हाच माझ्या घरच्यांना असं होतं की आमच्या पोरीला आम्हाला हिरोईन बनायचंय. सो माझंही स्वप्न होतं कुठेतरी की मला पण ऑन स्क्रीन यायचंय, स्क्रीनवर दिसायचंय, इतक्या छान छान तुझ्यासारख्या भावली बनून बसायचंय, हिरोईन बनायचंय. सो तिथून माझी सुरुवात झाली. ओके, थँक्यू. आणि मग एक क्वेश्चन आहे की तुम्ही असंच खेळकर होता का शांत होता आधी? हे कोणालाच विश्वास नाही बसणार, पण मी खूप शांत मुलगी होते. माझ्या घरच्यांना माहितीये की मी खूप शांत होते. म्हणजे इतकी शांत की जर का मला कोणी काही जरी बोलून गेलं तर मी रडत बसायचे. मी कधीच कोणाला उलट उत्तर देत नव्हते. मी काही झालं तर मॅम मॅम मुझे इसने ये बोला, मी ही स्टुडंट होते. मी कधीच कोणाला कधीच उत्तर दिलेलं नाही. आणि आय थिंक त्याच्यामुळे मी आज अशी झालीये की मी खूप सहन केलंय आणि म्हणून आज मी अशी झाली की मी आता कोणालाही उत्तर देऊ शकते. मग बिग बॉस नंतर आता तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे? मला खूप छान वाटतंय. लोकं येऊन ओळखतायत, लोकं येऊन फोटो काढतायत. जिथे जाईल तिथे आता रुचिता जामदार हे नाव लोकांना माहिती झालंय आणि कुठेतरी तुला पण ॲक्ट्रेस बनायचंय, मलाही ॲक्ट्रेस बनायचंय. आपलं हेच स्वप्न असतं, की आपला कुठे जरी गेलं तरी 4 लोकांनी ओळखलं पाहिजे आणि ती आज फिलिंग खूप छान वाटते, की 4 लोकं मला ओळखतायत. ते प्लॅटफॉर्म मला कलर्स मराठीमुळे मिळालंय, ते बिग बॉस मराठीमुळे मिळालं. तर खूप छान वाटतंय आणि मी खूप ग्रेटफुल आहे या संधीसाठी. हां. मग तुम्हाला आतमध्ये गेल्यावर तुम्हाला टफ मोमेंट कोणता वाटला? मला टफ मोमेंट तिथे वाटला जिथे मी पहिल्याच आठवड्यात चावी देऊन बसले करणला आणि मला असं वाटलं होतं की आता माझा खेळ संपलाय, कारण की मी नॉमिनेट पण झाले होते आणि मला माहिती होते की माझ्यासोबत जितके नॉमिनेटेड आहेत सगळ्यांचे फॅन फॉलोईंग आहेत. माझे फॅन फॉलोईंग नाहीये, माझी सुरुवात आहे, मी फ्रेशर आहे. मला कळत नव्हतं मी या गेम मध्ये कशी राहणार आहे. मला खरंच वाटलं होतं की मी पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच घरी जाणार आहे. सो तो आठवडा, ते पहिले 2 आठवडे माझ्यासाठी सगळ्यात अवघड होते जेव्हा मी नॉमिनेटेड होते. स्वतःच्या चुकीमुळे नॉमिनेटेड होते. सो या. पण तरी तुम्ही इथपर्यंत आलात, तेवढं तर खूप भारी आहे. आणि मग घरातला सगळ्यात फेक सदस्य कोणता वाटतो? घरातला सगळ्यात फेक सदस्य. आता हे सगळ्या माझ्या फॅन्सला, माझ्या हेटर्सला पण पाठ झालं असेल, की ऑफकोर्स तन्वी आहे. ठीक आहे, ती खेळासाठी करतीये जे काय करतीये. पण मला असं वाटतं, की रिएलिटी शो आहे तर माणसाने रिअल राहावं. मग ते तुमचा राग असेल, द्वेष असेल, मैत्री असेल किंवा शत्रुत्व असेल, काही असेल ते रिअल असावं. कारण की तो शेवटी रिएलिटी शो आहे आणि आपण रील्स नाही बनवत. सो मला ती फेक वाटते. आणि मग राखीबद्दल तुम्हाला कसं वाटतं? राखी सावंत जेव्हा आली होती, मी तिला बोलले होते, की "मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि आपण सगळेच असतो, कारण की तिने या इंडस्ट्रीसाठी खूप काही दिलंय आणि ती खरंच खूप चांगली एंटरटेनर आहे." बाकीच्या गोष्टी जरी साईडला ठेवल्या तरी. ती आली आणि माझ्यासाठी फॅन मोमेंट होता, की बापरे! मी कॉलेजमध्ये आम्ही हिचे मीम्स बघत होतो, हिचे रील्स बघत होतो आणि 2 महिन्यांनी जेव्हा मी बिग बॉसमध्ये आली आहे, तेव्हा मी हिलाच भेटतेय, हिच्यासोबत स्टेज शेअर करतेय. सो माझ्यासाठी खूप छान फीलिंग होती. पण मग राखी मला भांडायला लागली आणि तेव्हा मला तिचा एवढा राग यायचा. मला असं झालं होतं, की मी खरं तिला मारेल. पण नंतर कळलं, की ती शोसाठी करतीये आणि
मनाने खूप चांगली आहे. ती फक्त आपल्याकडनं कंटेंट काढून घेण्याचा प्रयत्न करते. सो येस, माझ्यासाठी ती नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर असेल. तिच्यासाठी मी आहे, कारण मला माहिती आहे ती मला म्हणायची, "तू छोटी राखी आहेस. तू राखी सावंत 2.0 आहेस." मग तुम्ही सगळ्या सदस्यांची म्हणजे आता जे आहेत त्यांचे 2-3 वर्ड्समध्ये ओळख करून देताल का? आत्ता जे आहेत, हं. कुठून सुरुवात करायची? तन्वी, फेक, चांगली प्लेयर आहे, पण किती खरी आहे यात मला काही एक्सप्लेन नाही करायचं, कारण की ते अजिबात 1% ही खरी मला वाटत नाही. इमोशन्सला व्हॅल्यू न देणारी आणि मैत्री हा तिच्यासाठी मॅटरच करत नाही या शोमध्ये. अनुश्री स्ट्रॉंग प्लेयर, तिला माहितीये काय करायचंय गेममध्ये, पुढे कसं जायचंय. परफेक्ट टाइमला परफेक्ट गोष्टी करणारी, गेममध्ये ट्विस्ट आणणारी, पण आता कुठेतरी थोडीफार प्रेडिक्टेबल होतीये. सो ते तिला फक्त जपावं लागेल. दीपालीताईचा गेम मला नाही दिसत आहे. पहिल्या 4 आठवड्यानंतरच नाही दिसत आहे. सो फ्लिपर, आग लावू आपण कॅरेक्टर म्हणतो तसं, की इकडे पण तिकडे पण. आणि माया दाखवण्याचे आव आणतात, पण खरंच माया नाहीये त्यांच्यामध्ये जितकं मी बघितलंय. राकेश बापट, जेंटलमॅन असण्याचं पांघरून ओढून बसलेला माणूस. आणि म्हणजे दाखवतो एक, पण तो आहे नाही तसा. तो आता दाखवतो दुसरी पर्सनॅलिटी, पण मग ऑडियन्स कन्फ्युज होतं की दोन मधलं कुठलं. आणि तोच म्हणतो की इतका मोठा स्टेज आहे, इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण तो कधी स्वतः टास्क खेळत नाही. त्याच्यामुळे मला असं होतं की तुला जर का खेळायचंच नाहीये तर आलायस कशासाठी. अजून कोण राहिलं? ससा खूप जास्त डम वाटते खूप. तिला विशालनी बरोबर सांगितलं होतं की तुझा मेंदू गुडघ्यात आहे, आणि ऍक्च्युली मला वाटतं तिचा मेंदू गुडघ्यात आहे. डम डम कंटेस्टंट, जेन्युअनली खूप डम आहे, कारण तिने जर का बघितलंय की आम्ही आमच्या चाव्या कशा हरवल्यात, तर तिला ते कळलं पाहिजे होतं की आपण पहिल्याच दिवशी कसं काय देतोय. रेवा व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. एकदम मी तिला बोलायचं पण तू भाऊली सारखी दिसतेस. पण खूप इमोशनल गेमसाठी. मी पण खूप इमोशनल आहे, पण ती खूपच जास्त इमोशनल आहे. आणि गेमसाठी इतके सॉफ्ट लोक नाही चालत, कारण इतक्या सॉफ्ट लोकांना लोक चिरडून पुढे निघून जातात. हं. अजून कोण राहिलं? विशाल, मास्टर माइंड. तो ऑलरेडी एक सीझन करून आलाय, त्याच्यामुळे त्याला माहितीये कसं कधी खेळायचं. परफेक्ट बॅलन्स ऑफ प्रॅक्टिकल नेचर आणि इमोशनल पण. लोकांना असं वाटतं की तो खेळतोय, पण तो सगळ्यांसोबत खेळतो, पण काही लोकांशी तो जेन्युअनली कनेक्टेड असतो, आणि ज्या लोकांशी कनेक्टेड असतो त्या लोकांसोबत तो गेम नाही खेळत. त्यात मी होते आणि रोशन दादा होतो. अजून कोण राहिलंय आतमध्ये? जे नाही आठवत आहेत, म्हणजे बघा त्यांचा गेम कसा आहे. त्यातला एक प्रभू, काहीच गेम नाहीये त्याचा. गेम फक्त एकच होता, चोरी करणं. आता ते चोरी करून करून पण थकलेत लोक, पण बघून आणि तो पण करून. सो नो गेम. राखी सावंत, राखी सावंतमुळे आता शो कुठेतरी टिकून आहे असं मला वाटतं, कारण की बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं मला नाही वाटत आहे. जर का या सिच्युएशनला, माझ्या एविक्शन नंतर राखी सावंतला शो मधून काढलं, तर शो मध्ये बघायला काहीच राहणार नाहीये. म्हणजे मला नाही वाटत कोणाचं 1.5-2 मिनिटाचा पण स्क्रीन टाइम बनणार आहे, कारण की ती जेव्हा कुठे काही कांड करते तेव्हा बाकीचे लोक दिसतात. आणि बाकीचे जर का मला नाही आठवत आहेत, म्हणजे ते शो मध्ये एक्झिस्टच नाही करत. सागर दादा चांगला माणूस आहे, पण चांगला प्लेअर त्याला बनायची गरज आहे. ओके. आणि मग तुम्हाला काय वाटतं की कोण जिंकायला पाहिजे? मला वाटतं विशाल किंवा अनुश्रीमधनं कोणीतरी एक जिंकायला पाहिजे, कारण फॉर ऑब्व्हियस रिझन्स माझ्या टोळीचे आहेत आणि खूप मेहनत करतात त्या शोसाठी. बाकीच्या लोकांच्या कंपॅरिझन मध्ये मी तिथे राहून आली आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते दोघ जण किती मेहनत करतात त्या शोसाठी आणि रात्रंदिवस शोसाठी विचार करतात. तसं तर मला मीच जिंकायला हवी होती असं वाटते, पण आता मी खेळाच्या बाहेर आहे, तर विशाल किंवा अनुश्रीमधलं कोणतरी एक जिंकावं. आम्हाला पण तेच वाटत होतं की तू जिंकावी. पण आता हो, मी तुझा व्हिडिओ बघितला. तू जशी रडली होती मी पाहिलं. थँक सो मच. आणि मग एक अजून प्रश्न आहे की आता तुम्हाला हां, तुमचा ट्रस्टेड सदस्य कोण आहे? माझे ट्रस्टेड सदस्य 2 आहेत. विशाल आणि रोशन दादा. म्हणजे इतका भरोसा आहे की मी त्या लोकांवरती ब्लाइंडली भरोसा करू शकते, ब्लाइंडली विश्वास ठेवू शकते. त्याच्यामुळे आम्हा तिघांना फोडण्याचा खूप प्रयत्न केला. अनुश्री फुटली पहिल्याच दिवशी, आणि ऍक्च्युली तिला अ, कोणी बिग बॉसनी किंवा कुठल्या कंटेस्टंटनी नाही फोडले. तिला फुटायचंच होतं. ती आधीपासूनच तशी होती. पण आम्ही तिघं शेवटपर्यंत होतो. जेव्हा रोशन दादा घरी गेला, तेव्हाच तो वेगळा झाला, किंवा जेव्हा मी घरी आले तेव्हाच आम्ही वेगळे झालो. सो माझा या दोघांवरती खूप आंधळा विश्वास आहे. ओके.